आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात. हॉटेल विट्स लिलाव प्रकरणामध्ये संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. राज्य सरकारकडून चौकशी समितीत बदल. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती प्रकरणाचा छडा लावणार. नारायण राणेंविरोधात संजय राऊतांच्या मानहानी प्रकरणाची पुढची सुनावणी 20 फेब्रुवारीला. राऊतांनी माझगाव कोर्टामध्ये साक्ष नोंदवली. राऊतांचं नाव मतदार यादीमध्ये नव्हतं, आपण त्यांना निवडून आणल्याचा राणेंनी केला होता दावा. पुण्यात भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला यांच्यावरती पुना क्लब संचालकाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल. एका पेट्रोल पंपाशी संबंधित व्यवहाराबाबत धमकी दिल्याचा फिर्यादीत उल्लेख. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती. जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमध्ये केलेल्या नियुक्त्या वरिष्ठ स्तरावर थांबवल्या. अंतर्गत गोंधळामुळे 24 तासात नियुक्त्या थांबवण्यात आल्याची माहिती. विकासाला विरोध नाही, पण कामं कंत्राटदारांसाठी होतात. तुमच्या अवतीभोवती कंत्राटदार आहेत. शशिकांत शिंदेंचा मंत्री शिवेंद्रराजेंवरती निशाणा. तर कोट्यवधींच्या प्रकल्पावरती कोर्टाचा ठपका, तरी आम्हाला ठेकेदारीचे धडे. शिवेंद्रराजेंचं प्रत्युत्तर. यवतमाळमध्ये जानेवारी महिन्यात 22 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. नुकसान आणि कर्जाचा बोजा असल्यामुळे आणि भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. गेल्या खरीपात अतिवृष्टीनं 6 लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा. शेतकऱ्यांना सरकारकडून मदत नाही, उपाययोजनांची अपेक्षा.